जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस फॅक्टरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. बघा, जळगाव पोलीस शिपाई भरती सन 2024-25 प्रवर्गनिहाय तात्पुरत्या पात्र उमेदवारांची यादी, निवड यादी आपल्याला कट ऑफ लागलेला आहे. सर्वसाधारण SC 114 लागलेला आहे. सर्वसाधारण ST 97 आहे. FIJA 115, NTB 109, NTC 120, NTD 116, OBC 120, SCBC 118, EWX 109 आणि ओपन 122. सर्वसाधारणचा ओपनचा कट ऑफ किती लागलेला आहे? 122 चा. आता आपण महिला बघणार आहे. महिला SC 103, महिला ST 102, महिला VJA 106, NTB 104, NTC 106, NTD महिला 102, OBC महिला 106, SCBC महिला 104, EWS महिला 96 आणि ओपन फिमेल रिझर्वेशन जे आहे ते 113 लागलेलं आहे. आता खेळाडूचं बघू आपण. खेळाडू SC खेळाडू 105, ST खेळाडू 95, VJA खेळाडू 87, OBC खेळाडू 100, SCBC खेळाडू 103, EWS खेळाडू 70 आणि ओपन खेळाडू 117 लागलेला आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त बघा. SC प्रकल्पग्रस्त 88, VJA 110, OBC प्रकल्प 110, SCBC प्रकल्प 79, EWS प्रकल्प 106 आणि ओपन प्रकल्प 111. आता भूकंपग्रस्त बघा. SC भूकंपग्रस्त 96, त्याच्यानंतर OBC भूकंपग्रस्त 84 आणि ओपन भूकंपग्रस्त 106. आता माजी सैनिक बघू. माजी सैनिक SC 86, माजी सैनिक VJA 82, माजी सैनिक NTC 82, माजी सैनिक OBC 90, माजी सैनिक SCBC 83 आणि माजी सैनिकचं ओपन एक सर्व्हिसमॅन ओपन 96. अंशकालीनचे काहीच मेरिट उपलब्ध नाही. पोलीस पाल्य SC 82, पोलीस पाल्य OBC 91, SCBC पोलीस पाल्य 83, EWS पोलीस पाल्य 86 आणि ओपन पोलीस पाल्य आहे 94. याच्यानंतर होमगार्ड गृहरक्षक दल SC होमगार्ड 97, ST होमगार्ड 104, VJA होमगार्ड 98, OBC होमगार्ड 108, SCBC होमगार्ड 106 आणि EWS होमगार्ड 86 आणि ओपन होमगार्ड 115. आता शेवटचं बघा. अनाथ मध्ये SC कास्टला एक जागा मिळाली होती. 105 मिनिट लागलेले त्याचं आणि SCBC या कास्टला एक जागा मिळालेली आहे. 105 मिनिट लागलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जळगाव पोलीस शिपाई भरती कॅटेगरी वाईज कट ऑफ लागलेला आहे फायनल मेरिट यादीचा. आता हा पण पाहिला. याच्यानंतर ग्राउंडसाठी म्हणजे ग्राउंडचा कट ऑफ म्हणजे लेखीसाठी पात्र कट ऑफ काय होता तो बघणार आहे. आपली 2024-25 चा एकाच 10 प्रमाणात लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांचा कट ऑफ आहे हे कॅटेगरी वाईज कट ऑफ.
आता हा काय लागला होता, सर्वसाधारण. आता सर्वसाधारण मध्ये SC 34, सर्वसाधारण मध्ये ST 28, सर्वसाधारण मध्ये विजय 32, सर्वसाधारण मध्ये NTB 32, सर्वसाधारण मध्ये NTC 36, सर्वसाधारण मध्ये NTD 36, सर्वसाधारण मध्ये OBC 34, सर्वसाधारण मध्ये SC BC 25 आणि सर्वसाधारण मध्ये EWS 25 आणि सर्वसाधारण ओपन हा 41 लागलेला आहे. आता त्याच्यानंतर महिला रिझर्वेशन बघायचं आपल्याला 30% मधचं, किंवा महिला रिझर्वेशन बघायचे, महिलाचं बघायचं आपल्याला. आता SC महिला 32, ST महिला 27, विजय महिला 31, NTB महिला 30, NTC महिला 29, NTD महिला 26, OBC महिला 30, SC BC महिला 25, EWS महिला 26 आणि ओपनचा फिमेल रिझर्वेशन 39 लागलेला आहे. त्यानंतर बघा खेळाडू, SC खेळाडू 26, ST खेळाडू 26, विजय खेळाडू 28, OBC खेळाडू 26, SC BC खेळाडू 30, EWS खेळाडू 26 आणि ओपन खेळाडू 38. त्यानंतर प्रकल्पग्रस्त बघा, SC प्रकल्प 26, विजय प्रकल्प 29, OBC प्रकल्प 30, SC BC प्रकल्प 29, EWS प्रकल्प 26 आणि ओपन प्रकल्प 39. भूकंपग्रस्त ओपनचा 26 कट ऑफ लागलेला आहे ग्राउंडच्या मार्काचा. माजी सैनिक बघा, SC 28, विजय 34, NTC 36, NTD 36, OBC 26, SC BC 38, EWS 32 आणि ओपन 41. माजी सैनिक. अंशकालीनचा काही उपलब्ध नाही. पोलीस पाल्याचा ओपनचा कट ऑफ आहे 26 आणि गृहरक्षक दल होमगार्ड, SC होमगार्ड 28, ST होमगार्ड 26, विजय होमगार्ड 31, OBC होमगार्ड 26, SC BC 31, EWS होमगार्ड 26 आणि ओपन होमगार्ड 39. आणि अनाथचं जे आरक्षण आहे ते एकूण जागेच्या 1% जागा असतात त्याला, याच्यामध्ये त्याचा कट ऑफ लागलेला आहे 26. आणि आपण पहिल्या याच्यात पाहिलं 2 जण लागलेत, त्याच्यामध्ये एक SCचा आणि एक SC BCचा आहे वाटते. आता हा कट ऑफ झाला ग्राउंडचा. आपण किती जागा होत्या जळगाव पोलीस शिपाई भरतीसाठी त्या जागा बी बघणार आहे आपण. ही जाहिरात आहे जळगाव पोलीस शिपाई भरतीची. हा जळगाव पोलीसचा जाहिरात आहे. जाहिरातीमध्ये बघा, या एकूण त्या जागा आहेत 171 जागेसाठी भरती झालेली आहे. हा SC ST विजय NTC, हा NT ब आहे, हा NTC, NTD, SBC, OBC, SC BC,
EWS आणि हा खुला. बघा याच्यामध्ये सर्वसाधारण SC ला 13 जागा होत्या, ST साठी 2, VJA साठी 2, NTB सर्वसाधारण 2, NTC सर्वसाधारण 2, NTD सर्वसाधारण 4 आणि OBC सर्वसाधारण 7, SCBC सर्वसाधारण 4, EWS सर्वसाधारण 5 आणि खुला सर्वसाधारण या 10 जागा होत्या. आता पहा या महिलाच्या जागा. SC महिला 13 होत्या, ST महिला 4, VJA महिला 3, NTB महिला 2, NTC महिला 2, NTD महिला 2, OBC महिला 8, SCBC महिला 5 आणि EWS महिला 5, खुला सर्वसाधारण 9 आणि या एकूण सर्व महिलांच्या जागा किती येतात? 53. सर्वांची बेरीज. आता खेळाडूचं पाहायचं आपल्याला. SC खेळाडू 2, ST खेळाडू 1, VJA खेळाडू 1 आणि त्यानंतर OBC खेळाडू 1, SCBC खेळाडू 1, EWS खेळाडू 1 आणि ओपन खेळाडूचे 1. अशा सगळ्या 8 जागा आहेत. प्रकल्पग्रस्त SC 2, ST प्रकल्प 1, VJA प्रकल्प 1, OBC प्रकल्प 1, SCBC प्रकल्प 1, EWS प्रकल्प 1 आणि खुला प्रकल्प 1. एकूण 8 जागा. भूकंपग्रस्तच्या बघा. भूकंपग्रस्त SC 1, त्यानंतर भूकंपग्रस्त OBC 1 आणि खुला भूकंपग्रस्त 1. अशा एकूण 3 जागा होत्या. माजी सैनिकच्या 6 जागा होत्या. SC माजी सैनिक 6, ST माजी सैनिक 2, VJA माजी सैनिक 2, NTB माजी सैनिक 1, NTC माजी सैनिक 1, NTD माजी सैनिक 1, OBC माजी सैनिक 4, SCBC माजी सैनिक 3 आणि EWS माजी सैनिक 3 आणि खुल्याच्या माजी सैनिकच्या किती? 4 जागा. एकूण 27 जागा होत्या. अंशकालीनच्या SCच्या 2, STच्या 1, अंशकालीन VJAची 1, त्यानंतर OBC अंशकालीन 1, SCBC अंशकालीन 1, EWS अंशकालीन 1, खुल्याची अंशकालीन 1. अशा एकूण 8 जागा होत्या. आता आपण लेखीच्या मेरिट मध्ये पाहिलं, अंशकालीन मध्ये एकही कॅन्डिडेट भरलेला नाही. म्हणजे संबंधित प्रवर्गाच्या ओपनला किंवा संबंधित प्रवर्गाच्या सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये त्या ज्या ज्या जागा असतील त्या ऍड झाल्या असतील, त्याच्यानुसार मेरिट लागला असेल. पोलीस पाल्याचं बघा खाली. पोलीस पाल्य SC 1, त्यानंतर पोलीस पाल्य OBC 1, SCBC पोलीस पाल्य 1, EWS पोलीस पाल्य 1 आणि खुला ओपन पोलीस पाल्याची 1 जागा. अशा एकूण 5 जागा होत्या. गृहरक्षक दल होमगार्डच्या SCच्या 2 जागा होत्या, STची 1 होती, VJA होमगार्ड 1, OBC होमगार्ड 1, SCBC होमगार्ड 1, EWS होमगार्ड 1 आणि खुला होमगार्डच्या 1. अशा एकूण 8 जागा होत्या. तर सर्व भरती ही 171 जागेसाठी भरती झालेली आहे पूर्ण. त्याचा आपण सर्व याचे आपण हा ग्राउंड साठी लेखीला पात्रता कट ऑफ पाहिला. त्याच्यानंतर हा आपण लेखीसाठी पात्रता कट ऑफ पाहिला. हा आपण लेखीसाठी लागलेला कट ऑफ पाहिला. त्यानंतर ठीक आहे, थँक्यू. असेच आपण
सर्व जिल्ह्याचे कट ऑफ, ग्राउंडचा कट ऑफ, पेपर म्हणजेच लेखी परीक्षेसाठी पात्र त्याचा कट ऑफ आणि एकत्र लेखी आणि निवड यादीमध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहे, भाषेत बघणार आहे इतर जिल्ह्याची सर्व, आणि जाहिरात पण बघणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती जागा होत्या असे आपण एक बाय एक व्हिडिओ असे समोर घेणार आहे. थँक्यू.